कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी लक्षवेधीवरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांसह भास्कर जाधव आणि मंत्री शंभूराज देसाई आक्रमक झालेले होते। दरम्यान ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांच्यासाठी 1 जानेवारीपासून नवी योजना अंमलात येईल अशी घोषणा मंगल प्रभात लोढा यांनी केली। ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार असं ते म्हटलेत। बघा म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही नाही, असं नाही, असं नाही राजे, हे असं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय। तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत। ती योजना लागू केली, या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू, यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे, यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ, हेच बोललेले आहेत। भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका। अध्यक्ष महोदय, मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही। ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत। ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय। ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं। पूर्ण झाल्यावर 5 वर्ष पूर्ण झाल्यावर चला, हे जे काही आता मंत्री महोदय पुकारलेली आहे, मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत त्यापेक्षा यांच्या प्रशिक्षणार्थींना जे 11 महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत। या योजना कधीही रोजगारसाठी एम्प्लॉयमेंटसाठी ना होती, हा फक्त प्रशिक्षणासाठी होती आणि प्रशिक्षण दिला 6 महिन्यासाठी होती, नंतर 5 महिना वाढून दिला। आणि माननीय अध्यक्ष महोदय, या योजनामध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे। मी उपाययोजना वाचत होते, परत ते पटलावर ठेवून 6 पॉइंट आम्ही तयार केला आहे। प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता। आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली है जी, आजपासून सुरू झाली आहे। ते योजनेचा लाभ आज मी घोषणा करतोय 1 जानेवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतलं आहे त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।